Hello everyone, welcome back to Jimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. So I hope तुम्ही हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा लास्ट पार्ट कंप्लीट केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण एक चार्ट कंप्लीट केला, मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड. सेकंड आपण प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड्स पण स्टार्ट केलं. अल्फा बीटा एलिमिनेशन ने आपली पहिली प्रिपरेशन झाली. शिवाय आपण अलायलिक सबस्टिट्यूशन पण बघितले आणि अलायलिक सबस्टिट्यूशन साठी तुम्हाला एक ट्रिक पण दिलेली आहे. ह्या तीन गोष्टींना डिटेल मध्ये डिस्कस करून एमसीक्यू सॉल्व्हिंग झालं. आता नेक्स्ट आपल्याला जायचंय न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. या चार्ट मधल्या 8 रिएक्शन मी डिटेल मध्ये सांगते आणि ट्रिक सांगते. हे दिसलं की हे करायचं, ब्लाइंडली त्यालाच फॉलो करा. 2 मेकॅनिझम आहेत, SN2 मेकॅनिझम फॉलो करणं आणि SN1 मेकॅनिझम फॉलो करणं. आता या 2 मेकॅनिझम मी जर परत एक्सप्लेन करायला गेलो तर भरपूर टाइम लागेल. सो 2 लिंक देते डिस्क्रिप्शन मध्ये. ज्यांना वाटतंय की आय एम वीक एट SN1 SN2 त्याने ते व्हिडिओ बघून घ्यायचे. ठीक आहे, मी ते डायरेक्टली आता ट्रिक बेसिस वरती सॉल्व्ह करणार आहे. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन द्या हेडिंग तुम्ही पण नोटबुक मध्ये. यामध्ये काय करायचंय आपल्याला, बेसिकली अल्काइल हॅलाइड रिएक्टंट असणार आहे, ज्याच्यामध्ये मला दिसतंय हॅलोजन वरती पार्शल का होईना निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणजेच तो न्यूक्लिओफिलिक इन नेचर आहे. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन करायचे. दुसरा जो न्यूक्लिओफाइल आहे तुम्ही इथे सबस्टिट्यूशन मध्ये यूज करा. एक्स बाहेर जाईल, न्यूक्लिओफाइल आत येईल. एक्स बाहेर जाईल, न्यूक्लिओफाइल आत येईल. सो एक्स पण काय आहे, हॅलोजन पण काय आहे, न्यूक्लिओफाइल आहे. आणि नवीन न्यूक्लिओफाइल तुम्ही आत सबस्टिट्यूट करताय, म्हणून न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. मेकॅनिझम 2 आहेत, SN1 SN2. तुम्हाला एवढंच लिहून देते मी. SN2 मेकॅनिझम जी आहे त्याच्यामध्ये प्रायमरी अल्काइल हॅलाइड रिएक्ट्स फास्टर देन सेकंडरी देन टर्शरी. पण SN1 रिएक्शन मेकॅनिझम आली तर 3 डिग्री ग्रेटर देन 2 डिग्री ग्रेटर देन 1 डिग्री. माहितीये ना सगळ्यांना हे असं का असतं ते? कारण SN2 रिएक्शन मध्ये वी रिक्वायर लेस हिंड्रन्स. का लेस हिंड्रन्स? कारण बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड फॉर्मिंग टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. लिहा इथे SN2 मध्ये बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड फॉर्मिंग टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. अटॅक कुठल्या साइडने होतो? बॅक साइडने. सो बॅक साइडने न्यूक्लिओफाइलचं येणं, फ्रंट साइडने हॅलोजनचं जाणं सेम टाइमला होतं. सो 1 डिग्री मध्ये हे चांगल्या प्रकारे होऊ शकतं. पण SN1 मध्ये कार्बोकेटायन बनतो आणि 3 डिग्री कार्बोकेटायन सगळ्यात जास्त स्टेबल असतो. त्यामुळे 3 डिग्री अल्काइल हॅलाइड SN1 मेकॅनिझमने जातात. कार्बोकेटायनचं हायब्रिडायझेशन विचारलं तर sp2 आणि sp2 म्हणजेच तो कसा असतो, प्लेनार. प्लेनार असेल तर फ्रंट साइडनी पण अटॅक होऊ शकतो, बॅक साइडनी पण अटॅक होऊ शकतो. प्लेनार आहे म्हणजे फ्रंट साइडनी पण अटॅक होऊ शकतो, बॅक साइडनी पण अटॅक होऊ शकतो. सो अटॅक फ्रॉम बोथ साइड, अटॅक फ्रॉम बोथ साइड होतो. अटॅक फ्रॉम बोथ साइड. SN1 मध्ये कार्बोकेटायन बनतो, पण SN2 मध्ये पेंटा कोऑर्डिनेटेड ट्रान्झिशन स्टेट बनते. इथे अटॅक फ्रॉम बोथ साइड आहे, इथे अटॅक फक्त बॅक साइड आहे. अटॅक कुठून आहे? फक्त आणि फक्त बॅक साइड आहे. सो तुम्ही तो व्हिडिओ बघा, मी 2 लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेत. व्हिडिओ बघा, तुमचा एकही क्वेश्चन चुकणार नाही, आय स्वेअर. ठीक आहे. मग आता मॅम आम्हाला रिएक्शन शिकवा. आम्ही रिएक्शन साठी आलेलो. हा पार्ट एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता समजा मला अल्कोहोल बनवायचंय, तर साहजिक आहे तुम्हाला दिलेला कोणताही अल्काइल हॅलाइड असू दे, RX कोणताही, त्याच्या एरो वरती ऍक्वियस NaOH दिसणार आहे. ऍक्वियस NaOH किंवा और ऍक्वियस KOH. मी किती स्ट्रेस देतेय बघा, ऍक्वियस. कारण अल्कोहोलिक KOH लास्ट लेक्चर मध्ये शिकवला की जेणेकरून कन्फ्युजन व्हायला नको. अल्कोहोलिक KOH अल्फा बीटा एलिमिनेशन आणि ऍक्वियस KOH सबस्टिट्यूशन. पाण्यामध्ये काय कराल, फक्त सबस्टिट्यूशन कराल. हॅलोजन बाहेर जाईल. कोणत्या मेकॅनिझमने? SN1 किंवा SN2 मेकॅनिझम नक्की करायची तुम्हाला इथे. आणि प्रोडक्ट काय भेटेल? हॅलोजनच्या जागी कोण येणार आहे? OH.
सो तुम्हाला अल्कोहोल पाहिजे असेल तर कोणता रिएजंट यूज कराल? अल्कोहोलिक KOH, अल्कोहोलिक NaOH और अजून एक आहे मॉइस्ट Ag2O. नेक्स्ट चॅप्टर मध्ये येतो पण मी इथेच क्लिअर करते. अल्कोहोल म्हटलं, अल्कोहोल बनवायचंय म्हटलं फ्रॉम अल्काइल हॅलाइड तर 3 बोटं लगेच वर आली पाहिजेत. ऍक्वियस KOH, ऍक्वियस NaOH आणि मॉइस्ट Ag2O. मग मॅम आम्हाला इथर बनवायचंय आणि लक्षात ठेवा इथंच शिकवते, पुढच्या चॅप्टर मध्ये परत शिकण्यात काही अर्थ नाहीये. या प्रोसेसचं नाव आहे विल्यमसन इथर सिंथेसिस. प्रोसेसचं नाव काय? विल्यमसन इथर सिंथेसिस. आणि विल्यमसन इथर सिंथेसिस पक्का पक्का फॉर शुअर SN2 नेच जाते, SN2 नेच प्रोसीड करते. आणि SN2 ने प्रोसीड करत असेल तर मला प्रायमरी अल्काइल हॅलाइड घ्यायला लागतो, CH3CH2X कोणताही घ्या मग. आणि ऍरो वरती बघा काय लिहिणार आहे आपण? सोडियम अल्कॉक्साइड NaOR असं लिहिलं जातं इथर साठी. इथं लिहिते रिएजंट कोण आहे त्याचा? NaOH लिहिताय ना, त्या Hच्या जागी फक्त काय आलेलं आहे? R. NaO आणि R म्हणजेच कोण आहे? CH3. Na वर चार्ज काय असणार? प्लस, OCH3 वर मायनस. करा न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता SN2 आहे म्हणजे बॅक साइड अटॅक होणार, Cl जाणार. पण तुम्हाला इथे फक्त प्रोडक्ट बनवायचंय तर फक्त प्रोडक्ट वरती फोकस करूया. हॅलोजनचं जाणं आणि त्या ठिकाणी कोण येतो? OCH3. बनला का इथर? विल्यमसन इथर सिंथेसिसचा रिएजंट कोण आहे? सोडियम अल्कॉक्साइड. सोडियम अल्कॉक्साइड NaOH जसं लिहिताय ना त्या Hच्या जागी फक्त कोण आलेला इथे? कार्बन. समजलं? मेकॅनिझम कोण आहे? SN2. SN2 मेकॅनिझम असेल तर रिएक्टंट अल्काइल हॅलाइड कसा पाहिजे? प्रायमरी किंवा सेकंडरी. टर्शरी वाले फार कमी रिएक्शन देतात. लिहिलाय मी भले तिथे पण टर्शरी वाले काय प्रेफर करतील? SN1. देन प्रायमरी कट करून का ते प्रेफर काय करतील? ट्रेंड विचारली तर लिहायला लागतं. पण 3 डिग्री SN2 प्रेफर करेल का SN1? साहजिक आहे मॅम, 3 डिग्री असेल तर SN1 कडे येईल. क्लिअर? या इथे हा पार्ट समजला. SN2 मेकॅनिझम आहे. सो जो तुम्ही अल्काइल हॅलाइड यूज करणार आहे दॅट शुड बी प्रायमरी. दॅट शुड बी प्रायमरी. मॅम आम्ही टर्शरी घेतला तर विल्यमसन इथर सिंथेसिस होणार नाही, तुम्हाला सबस्टिट्यूशन रिएक्शन भेटणार नाही, तिथे वेगळी रिएक्शन होणार. चल थर्ड व्हेरी इम्पॉर्टंट इथे लिहिते सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. मोठ्या अक्षरात लिहिते आपण सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. काय पार्ट आहे हा? इतका मोठा का लिहिला? मॅमनी इथे अल्कोहोल बनवणं असं लिहिलंय, इथे इथर बनवणं असं लिहिलंय, तर मी इथं लिहिणार आहे ईस्टर बनवणं. काय बनवायचं आपल्याला? ईस्टर. ईस्टर म्हणजेच काय? RC डबल बॉन्ड O आणि R हा पार्ट बनवायचा आहे. काय पुट करायला लागतं त्याच्यामध्ये? सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. सगळ्यात पहिल्यांदा लक्ष बोर्डवरती मी अल्काइल हॅलाइड घेतीये आणि ऍरो वरती लिहिण्याऐवजी प्लस करून लिहिते. कार्बोक्सिलिक ऍसिड कसा लिहिला जातो रे? RC डबल बॉन्ड OH. त्या Hच्या जागी फक्त काय लिहायचंय आपल्याला? Ag. सबस्टिट्यूशन कसं होणार ते तुम्हाला समजेल ना. हॅलोजन निगेटिव्ह आहे, यातला निगेटिव्ह कोण असणार? सिल्वर मेटल आहे सो त्याच्यावर पॉझिटिव्ह आणि ऑक्सिजन नंतरचा हा सर्व पार्ट निगेटिव्ह आहे. करा सबस्टिट्यूट. हॅलोजनच्या ऐवजी हा ऑक्सिजन नंतरचा सर्व पार्ट लिहा. काय बनेल बघा मॅम? R ऍज इट इज. येस. त्याला डायरेक्टली कोण लावायचं? O. का बरं? कारण हॅलोजन तर बाहेर गेलाय आणि कोणासोबत गेलाय? Ag सोबत. मग हॅलोजनच्या जागी कोण येणार? O येणार. त्या O ला काय लागलं? C डबल बॉन्ड O. पुढे काय लागलं? R. हाच आहे का बघा? RC डबल बॉन्ड OR. RC डबल बॉन्ड OR म्हणजेच काय बनला? ईस्टर बनला. याच्यावरती क्वेश्चन आहे PYQ 2023 मध्ये. ठीक आहे. सो काय झालेलं आहे समजलं? सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड जर कुठे दिसलं तर तो ईस्टर बनवतो. तो काय बनवणार आहे? ईस्टर. आणि कसं सबस्टिट्यूशन करायचंय? निगेटिव्हला निगेटिव्ह सबस्टिट्यूट करायचंय. समजलं हा पार्ट? चला
चौथा काय आहे इथेच लिहिते, सिंपल आहे. फोर्थ काय आहे, आपल्याला बनवायचे अमाइन्स. काय बनवायचे रे, अमाइन्स. काय बनवायचे अमाइन्स. काय यूज करायला पाहिजे, अल्कोहोलिक अमोनिया. काय यूज करायला पाहिजे, अल्कोहोलिक अमोनिया. समजा आपल्याकडे आहे अल्काइल हॅलाइड आणि एरो वरती दिसतोय अल्कोहोलिक अमोनिया NH3. काय करणार, अल्कोहोलिक NH3 दिलाय म्हणजेच इथे एक्स वरती मायनस चार्ज आहे, तर यातला मायनस चार्ज कोण असणार आहे, NH2 मायनस असणार आहे. आर लिहायचं आणि सिंपल लक्षात राहणार आहे, अमोनिया दिलाय म्हणजे अमायनस बनवायचं असणार आहे. ठीक आहे, NH2 मायनस अटॅक करेल आणि काय बनेल, प्रायमरी अमाइन बनवेल. काय बनवेल, प्रायमरी अमाइन. क्लिअर झाले हे चार. अल्कोहोल साठी 3 रिएजंट पार्ट पाहिजे. इथर म्हटलं की विल्यमसन इथर सिंथेसिस, सोडियम अल्कॉक्साइड रिएजंट आहे, SN2 मेकॅनिझम आहे, अल्काइल हॅलाइड प्रायमरी पाहिजे. जर इस्टर म्हटले कधी तर सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आलंच पाहिजे आणि अमाइन्स म्हटले तर अल्कोहोलिक अमोनिया आलं पाहिजे. या 4 नंतर अजून 4 रिएक्शन्स आहेत की ज्या इम्पॉर्टंट मानल्या जातात. नेक्स्ट स्लाइड वरती येते मी. कोणती, 5th. जर अल्काइल हॅलाइडची रिएक्शन केली आपण पोटॅशियम सायनाइड सोबत, KCN सोबत, तर पोटॅशियम सोबतचा कंपाऊंड आयोनिक इन नेचर आहे, सो तो K+CN- मध्ये ब्रेक होईल. X- ला कोण रिप्लेस करेल, मॅम साहजिक आहे CN रिप्लेस करेल. RCN. CN कसा असतो, C ट्रिपल बॉन्ड N. काय बनला हा, R म्हणजे अल्काइल सायनाइड. अल्काइल सायनाइड बनतो. पण बघा मी आकडा चेंज नाही करत आहे, तोच ठेवलाय. KCNच्या ऐवजी कधी कधी देतात AgCN आणि स्टुडंट सेम गोष्ट करायला लागतो Ag+CN- नाही. हा जो बॉन्ड आहे तो कोव्हॅलेंट आहे. पोटॅशियम इज एलिमेंट ऑफ ग्रुप 1, सो त्याच्याकडे आयनिक नेचर जास्त आहे. सिल्वर इज एलिमेंट ऑफ ग्रुप D, कोव्हॅलेंट बॉन्ड जास्त बनवेल तो. करेक्ट आहे की नाही. तर त्याच्यामुळे हा बॉन्ड ब्रेक होणं पॉसिबल नाही. नायट्रोजन वरची लोन पेअर आता निगेटिव्ह चार्ज सारखी ऍक्ट करेल, कारण लोन पेअर असणं म्हणजे पण न्यूक्लिओफाइल आहे. न्यूक्लिओफाइल 2 टाइपचे आहेत, स्पीसीज की ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे किंवा स्पीसीज की ज्याच्यावरती लोन पेअर आहे. सो लोन पेअर वाला पण न्यूक्लिओफाइल आहे. आता न्यूक्लिओफाइल लोन पेअरच्या फॉर्म मध्ये सबस्टिट्यूट होईल, म्हणजेच R X जाऊन CN नाही लागणार. काय लागणार, N ट्रिपल बॉन्ड C. हा नायट्रोजन अटॅक करेल, N ट्रिपल बॉन्ड C. आणि आपण आता R म्हणजे अल्काइल आणि NC म्हणजे आयसोसायनाइड म्हणणार आहे याला, आयसोसायनाइड. हा पार्ट क्लिअर झाला. सो कधीही KCN आला, कोणता KCN येतो, अल्कोहोलिक KCN येतो. अल्कोहोलिक KCN, अल्कोहोलिक AgCN. पण ऍक्च्युअली अल्कोहोलिक पेक्षा ना KCN वर फोकस करा. KCN आयोनिक आहे, सो सायनाइड बनवेल, पण AgCN कोव्हॅलेंट आहे, नायट्रोजन कडून अटॅक करायचा आणि आयसोसायनाइड बनवायचा. क्विकली नोट करा या पार्टला. मी लगेच आता नेक्स्ट रिएक्शन कडे जातीये. ऍक्च्युअली हा 5, 6 आहे, 7, 8 आहे, पण मी एकात लिहिते म्हणजे तुम्ही सोबत सोबत स्टडी कराल. अल्काइल हॅलाइडची रिएक्शन आपल्याला करायची आहे पोटॅशियम नायट्रेट सोबत, KNO2. बघा इथे लिहिते KNO2. लिहून असा दिला जाईल पेपरमध्ये KNO2 असा असेल, पण तुमच्या डोक्यात पाहिजे NO2 फंक्शनल ग्रुप शिकवताना मी कसं शिकवते, N डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O मायनस, N डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O मायनस, म्हणजे हा पोटॅशियमला अटॅच असणार आहे. दिसताना दिसतो KNO2, असताना असतो KON डबल बॉन्ड O. आणि परत हा आयनिक इन नेचर आहे, त्यामुळे प्लस मायनस ब्रेक होणार, K+ONO-. आणि त्याच्यामुळे बॉन्ड बनत असताना हॅलोजन विल बी रिप्लेस्ड बाय ON डबल बॉन्ड O, RON डबल बॉन्ड O. याला म्हणतात R म्हणजे अल्काइल आणि या पुढच्या मॉलिक्युलला नायट्राइट असं म्हणतात, अल्काइल नायट्राइट, अल्काइल नायट्राइट. पण जर अल्काइल हॅलाइडची रिएक्शन
AgNO2 सोबत केलं, दिसताना कसं दिसतं? AgNO2. कसं दिसतं? AgNO2 असतं कसं? AgO N डबल बॉन्ड O, AgO N डबल बॉन्ड O. आणि बॉन्ड कुठला आहे? कोव्हॅलेंट. कोव्हॅलेंट सिल्वर कोव्हॅलेंट बॉन्ड बनवतो तर नायट्रोजनची लोन पेअर अटॅक करेल. नायट्रोजनची लोन पेअर अटॅक करेल तर R ला आता O ने अटॅच होणार. कोण अटॅच होणार आहे? N. N नंतर कोण येणार? डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O. डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O मायनस. यालाच मी असंही लिहू शकते RNO2. एवढं लिहिण्यापेक्षा मी काय लिहू शकते? RNO2. सो पोटॅशियम नायट्रेट KNO2 आलं तर अल्काइल नायट्राइट बनवा आणि AgNO2 आलं तरच नायट्रो अल्केन बनवा. याला नायट्रो अल्केन म्हणतात. NO2 दिसला तर काय म्हणायचं? नायट्रो अल्केन. क्लिअर आहे हा पार्ट? जाऊया पुढे. फार चांगल्या प्रकारे समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. दिसताना KNO2 AgNO2, लिहिताना KONO KONO AgONO. ठीक आहे. एक आयनिक, दुसरा कोव्हॅलेंट. नाव लेट्स गो टू रिएक्शन विथ मेटल. जसं की अल्काइल हॅलाइड वुड्स रिएक्शन देतं. अल्काइल हॅलाइड मी समजा घेतलं मिथाइल क्लोराइड इन प्रेझन्स ऑफ मेटल. कोणता मेटल घेतला आपण? सोडियम. तर अल्काइल हॅलाइड एक नाही घ्यायचा, किती घ्यायचे? 2. सेमच घ्या पहिल्यांदा. परत मी काय लिहिते? मिथाइल क्लोराइड. लक्ष द्या, फार इम्पॉर्टंट गोष्टी सांगेन मी याच्यातून. या Cl पासून त्या Cl पर्यंतचा पार्ट रिमूव्ह करताना मला लक्षात आलं हा Na एक Cl घेऊन जाईल तर दुसऱ्या Cl साठी दुसरा Na पाहिजे. सो सोडियमचे पण 2 मोल्स आहेत आणि अल्काइल हॅलाइडचे पण 2 मोल्स आहेत. काय बनणार आहे रे? तर मॅम रिएक्शन मध्ये मेटल वापरलाय तर तो सॉल्व्हंट पण घ्यायला पाहिजे का हो? ड्राय इथर किंवा ड्राय ऍसिटोन. एक्झॅक्टली. लिहा. उरलं काय? हा CH3 हा CH3 फ्यूज करून टाका. काय बनेल? CH3CH3. वुड्स रिएक्शन ऑलवेज इवन नंबर कार्बन ऍटमचा अल्केन प्रोड्यूस करते. सो मी अल्काइल हॅलाइड पासून अल्केन सुद्धा बनवू शकते. अल्काइल हॅलाइड पासून अल्केन बनवण्याची कधी प्रोसेस आली तर साहजिक आहे वुड्स रिएक्शन वापरायचंय असं सांगता येते. ठीक आहे. सो चला, ही तर झाली सिंपल वुड्स रिएक्शन. कारण जो अल्काइल हॅलाइड तुम्ही स्टार्ट केलेला तोच 2 मोल घेतला. पण मिक्स्ड पण तर असू शकतं. मिक्स्ड मध्ये म्हणजेच काय मॅम? तुम्ही घेतला मिथाइल क्लोराइड, तुम्ही घेतले 2 सोडियम, परत मिथाइल क्लोराइडला रिपीट करण्याऐवजी तुम्ही इथाइल क्लोराइड घेतला. CH3CH2Cl CH3CH2Cl. ठीक आहे. मग इथे आहे मिथाइल क्लोराइड, इकडे आहे इथाइल क्लोराइड. तरी काही दिक्कत नाहीये. हे रिमूव्ह करा. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये रिमूव्ह करताय? ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये. आणि 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 हे माहिती असू दे तुम्हाला, वुड्स रिएक्शन सुद्धा फ्री रॅडिकल मेकॅनिझमने प्रोसीड करते. 2 मेकॅनिझम आहेत. फ्री रॅडिकलने पण जाते आणि कार्बॅनियन मेकॅनिझमने पण जाते. आपण फ्री रॅडिकल मेकॅनिझमने बघणार आहे. फ्री रॅडिकल मध्ये याचा कोणता रॅडिकल बनला असणार आहे? थोडस रॅडिकल बनवून सांगते या पार्ट मध्ये. हा CH3Cl चा कोणता रॅडिकल बनला असणार आहे? तर CH3 मिथाइल रॅडिकल. आणि CH3CH2Cl चा CH3CH2Cl गेला रॅडिकल बनला. हे 2 रॅडिकल पहिला स्वतः सोबत फ्यूज करतात. म्हणजे मिथाइल सोबतच फ्यूज करेल. CH3CH3 काय बनवेल? इथेन. तसंच हा जो इथाइल आहे तो आपल्या सोबतच म्हणजे CH3CH2 स्वतः सोबतच CH3CH2 स्वतः सोबतच फ्यूज झाला. CH3CH2CH2CH3 काय बनला? 4 कार्बन वाला ब्युटेन. आणि मग हे एकमेकांसोबत म्हणजेच क्रॉस कपल करू शकतात. CH3CH2CH3 CH3CH2CH3 काय बनला? प्रोपेन. पहिले 2 प्रोडक्ट जे बनवले ते बनवले सेल्फ कपलिंगने. लास्ट वाला जो बनवला तो बनवला क्रॉस कपलिंगने. आणि क्रॉसने बनवलेला प्रोडक्ट मेजर प्रोडक्ट राहणार आहे. सो प्रोपेन मेजर आहे इथेन आणि ब्युटेन पेक्षा.
सो जर विचारलं की मिक्स्ड वुड्स रिएक्शन आहे, हाऊ मेनी नंबर ऑफ प्रोडक्ट्स विल बी फॉर्म, 3 ला टिक करायचंय आणि कोणते कोणते विचारले तर इथं जायचं. कार्बन किती आहे 1, डबल करा इथेन. कार्बन किती आहे 2, डबल करा 4, 4चा ब्युटेन आणि यांना एकदा मिक्स करा 1 + 2 3 प्रोपेन. सो दिस वॉज वुड्स रिएक्शन, सिंपल आणि मिक्स्ड आणि मेकॅनिझम फ्री रॅडिकल. नेक्स्ट आहे वुड्स फिटिग रिएक्शन. वुड्स तर समजलं मॅम, वुड्स तेव्हा म्हणतात जेव्हा आहे अल्काइल हॅलाइड. समजा मी घेतलं CH3CH2Cl आणि त्याच्यामध्ये 2 मोल सोडियम लागतात जेव्हा वुड्स हा वर्ड येतो. किती 2 मोल सोडियम. फिटिग वर्ड येतो जेव्हा तुम्ही अराइल हॅलाइड घेता. कोण घेता अराइल हॅलाइड. म्हणजे आधी सगळे अल्काइल हॅलाइड सोबत रिएक्शन झाली, अल्काइल हॅलाइड सोबतच्या रिएक्शनला नाव दिलं वुड्स. आता अराइल हॅलाइड आहे, अराइल हॅलाइड साठी नाव काय देणार आहे तुम्ही, फक्त अराइल नाहीये, अराइल हॅलाइड आणि अल्काइल हॅलाइड आहे. हा अराइल आहे ना एरोमॅटिक, तर फिटिग. आणि हा कोण आहे अल्काइल हॅलाइड. अल्काइल हॅलाइड साठी वुड्स, अल्काइल हॅलाइड साठी वुड्स, अराइल हॅलाइड मला म्हणून फिटिग. सो वुड्स फिटिग रिएक्शन. मेकॅनिझम मॅम फ्री रॅडिकलच आहे का, येस. म्हणजेच काय झालं असणार आहे CH3CH2 रॅडिकल आणि Cl जाऊन इथे फिनाइल रॅडिकल, ते एकमेकांसोबत फ्यूज. इथे कुठल्याही टाईपचं सेल्फ कपलिंग करू नका, कारण आता माहित झालं की क्रॉस कपलिंगच काय देतो मेजर प्रोडक्ट. सो डायरेक्टली क्रॉस कपल करा. फिनाइल फ्री रॅडिकल बनलेला होता, त्याच्यावरती इथाइल फ्री रॅडिकल अटॅक केला. काय बनलं इथाइल बेन्झीन. उलटा क्वेश्चन विचारू शकतात, हाऊ विल यू प्रिपेअर इथाइल बेन्झीन, किंवा इथाइल बेन्झीन इज प्रिपेअर्ड फ्रॉम डॅश अँड डॅश. कोण असणार आहे इथाइल क्लोराइड आणि अराइल हॅलाइड. सो इथून हा पार्ट निघून गेला आणि या बेन्झीन वरती CH2CH3 अटॅच झालं. ठीक आहे. फिटिग रिएक्शन मॅम आम्हाला आता कळालं. फिटिग तेव्हा म्हणायचं असतं जेव्हा अराइल हॅलाइड येतो. अराइल हॅलाइड सोडियम 2 मोल घ्यायचे आणि परत तोच अराइल हॅलाइड रिपीट करायचा. तोच सिंपलच असतं. फिटिग मध्ये फक्त सिंपलच असतं. इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. तर एक फिनाइल रॅडिकल दुसऱ्या फिनाइल रॅडिकल सोबत फ्यूज होणार. एक फिनाइल रॅडिकल दुसऱ्या फिनाइल रॅडिकल सोबत फ्यूज होणार. मग काय बनणार, एक फिनाइल दुसऱ्या फिनाइल सोबत बायफिनाइल बनवणार. बायफिनाइल बनवण्याची रिएक्शन आतापर्यंत सिलेबस मध्ये एकच आहे, फिटिग. तुम्हाला वुड्स फिटिग पासून टुलीन बनवा किंवा इथाइल बेन्झीन बनवा असं म्हणतात. टुलीन म्हणजे काय येणार आहे CH3 आणि बेन्झीन, मिथाइल बेन्झीन. मिथाइल बेन्झीन, इथाइल बेन्झीन असे सगळे जे काही प्रोडक्ट्स आहेत म्हणजे सबस्टिट्यूटेड अल्काइल बेन्झीन, ते तुम्ही वुड्स फिटिगने बनवू शकता. आणि वुड्स रिएक्शन मध्ये 2 टाइप आहेत, सिंपल आणि मिक्स्ड. आणि आता फ्री रॅडिकल मेकॅनिझम आहे समजलंय, तर तुम्ही स्वतः रॅडिकल बनवून त्याचं फ्युजन करू शकताय. हा पार्ट झाल्यानंतर एकच रिएक्शन उरते, ती आहे युजिंग ग्रिग्नार्ड रिएजंट. ग्रिग्नार्ड रिएजंट आर ऑल्सो कॉल्ड ॲज ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड कारण मेटल हा डायरेक्टली कार्बनला अटॅच्ड असतो. फॉर एक्झाम्पल मिथाइल, मॅग्नेशियम, ब्रोमाइड. बघा हा मेटल आहे जो की डायरेक्टली कार्बनला अटॅच्ड असेल. जेव्हा कधी तुम्हाला ग्रिग्नार्ड दिसेल ना, घ्या शपथ चार्ज लिहायचा. काय लिहिणार तुम्ही चार्ज. मॅग्नेशियमवर चार्ज किती असतो +2, हॅलोजनवर -1, मग या मिथाइलवर -1. आणि मी हे का सांगतेय कारण इथून पुढे लक्षात ठेवा ग्रिग्नार्ड रिएजंट हा न्यूक्लिओफाइल जनरेट करून देतो. कारण हा कोण आहे बघा, CH3 वर चार्ज काय आला मायनस. CH3 वर चार्ज मायनस आहे म्हणजेच तो कोण आहे न्यूक्लिओफाइल जनरेट करून दिला तुम्हाला. ओके. मग ह्या ग्रिग्नार्डच्या पुढे जो आहे तो प्लस चार्ज वाला असला पाहिजे, सो दॅट हा मायनस तिकडचा तो प्लस फ्यूज करतील. म्हणूनच काय करतात ग्रिग्नार्डची रिएक्शन, कोणताही ग्रिग्नार्ड घ्या RMgX, याची रिएक्शन फक्त सीईटीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सांगायचं झालं तर आपल्या सिलेबस मध्ये त्याला म्हणतात ग्रिग्नार्डला पाण्यामध्ये बुचकळा किंवा त्याला अमोनियामध्ये बुचकळा. आता हेच का ते पण बघा,
कारण याच्याकडे मी आत्ताच सांगितलं ग्रिग्नार्ड दिसला की चार्ज दिले मॅग्नेशियमवर +2, हॅलोजनवर मायनस आणि आर वर मायनस. म्हणजे ग्रिग्नार्ड कशासाठी घेतलेला असतो? आर मायनस हा पार्ट हा न्यूक्लिओफाइल जनरेट करण्यासाठी. मग पुढच्या मध्ये पाहिजे ऍक्टिव्ह एच. पुढच्या मध्ये काय पाहिजे? ऍक्टिव्ह एच. मॅम व्हॉट इज ऍक्टिव्ह एच? ऍक्टिव्ह एच म्हणजे असा हायड्रोजन की जो इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटमला अटॅच्ड आहे. असा हायड्रोजन की जो इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटमला अटॅच्ड आहे. कोण इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम आहेत? एफ किंवा ओ किंवा एन. एफ किंवा ओ किंवा एन किंवा सीईटी साठी एवढे बसेल, एफ किंवा ओ किंवा एन. मग इथे या, इथे हायड्रोजन ऑक्सिजनला अटॅच्ड आहे म्हणजे हा ऍक्टिव्ह आहे. आणि इथला हायड्रोजन मी असं लिहिलं तर चालेल का? अमोनियाला HNH2. आणि बाळांनो इकडे बघा, हा अमोनियाच आहे, अमोनियाच आहे म्हणजेच NH3 आहे. लिहिताना मी फक्त असं लिहिलंय सो दॅट तुम्हाला ऍक्टिव्ह एच दिसू दे. सो ग्रिग्नार्ड ऑलवेज ऍक्टिव्ह एच सोबत रिॲक्ट करतो. ग्रिग्नार्ड ऑलवेज ऍक्टिव्ह एच सोबत रिॲक्ट करतो. सो ग्रिग्नार्डला पाण्यात बुचकळा, कारण पाण्यात काय आहे? ऍक्टिव्ह एच. किंवा अमोनियामध्ये बुचकळा, कारण अमोनियामध्ये काय आहे? ऍक्टिव्ह एच. तर हा मॅग्नेशियमचा इथला बॉन्ड ब्रेक होणार आहे, आर मायनस तयार होतो. तो आर मायनस ह्या ऍक्टिव्ह एच ला घेतो, RH नथिंग बट अल्केन. इथे पण तो आर ऍक्टिव्ह एच ला घेतो आणि काय बनवतो? अल्केन. फॉर एक्झाम्पल समजा मला दिलेलं आहे CH3 CH2 MgBr इथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. आणि मला काय करायचंय पहा, याची रिॲक्शन आपल्याला करायची आहे वॉटर सोबत. मग खरं तर मुलांना समजतच नाही ग्रिग्नार्ड मध्ये पाणी. ग्रिग्नार्ड इथून पुढे मॅम कधीही दिसला ना, पहिला आम्ही चार्ज देणार मॅग्नेशियमवर +2, Br वर मायनस आणि मॅग्नेशियमला जस्ट लागलेल्या कार्बनवर मायनस, जस्ट लागलेल्या. मग तिथून आम्हाला समजेल की ग्रिग्नार्डने काय जनरेट करून दिलं? CH3 CH2 मायनस न्यूक्लिओफाइल. मग हा मायनस त्याच्या ऍक्टिव्ह एचच्या शोधात आहे. ग्रिग्नार्ड दिसला तर पुढे काय पाहिजे? ऍक्टिव्ह एच. आणि वॉटरमध्ये आणि अमोनियामध्ये तो ऍक्टिव्ह एच आहे. तो एच ते घेतील आणि काय बनवतील? CH3 CH3. कोण बनलं? इथेन. कोण बनलं? इथेन. कधी कधी रिॲक्शन जी आहे ती अशी स्टार्ट करणार, मिथाइल क्लोराइड मॅग्नेशियम इन प्रेझेन्स ऑफ मेटल दिसला म्हणून दिलं ड्राय इथर, ए देईल आणि ए ची रिॲक्शन अमोनिया सोबत बी देईल. सीडी असं विचारेल. मग हे कोण आहे? अल्काइल हॅलाइड आहे. अल्काइल हॅलाइड मध्ये मॅग्नेशियमची व्हॅलन्सी आहे +2. त्याला 2 बॉन्ड बनवायला आवडतात. याच्या मध्ये जाऊन बसल्याशिवाय 2 बॉन्ड बनतील का? मग मध्ये जाऊन बसवा त्याला. मिथाइल मॅग्नेशियम क्लोराइड बघता तर काय? ग्रिग्नार्ड. आणि ग्रिग्नार्ड मग कोणामध्ये डुबवला? अमोनिया. कारण अमोनियाकडे काय असतो? ऍक्टिव्ह एच. काय करणार तुम्ही? मॅग्नेशियमच्या आधीचा बॉन्ड ब्रेक करा. कोण येतो? CH3 आणि अजून एक ऍक्टिव्ह एच घेतला तर CH4 बनेल. समजला हा पार्ट? सो ग्रिग्नार्ड कसा बनतो? तर कुठलाही अल्काइल हॅलाइड देऊ देत तुम्हाला CH3 CH2 Cl आणि समजा मॅग्नेशियम पुट केलं तर हॅलोजनच्या आधी नेऊन ठेवायचंय त्याला. हॅलोजनच्या आधी नेऊन ठेवायचंय त्याला CH3 CH2 MgCl. मग पाणी किंवा अमोनियामध्ये बुचकळा. किती कार्बन आहेत? 2 कार्बनचं अल्केन, इथेन बनेल. क्लिअर झालं? सगळ्या रिॲक्शन संपलेत. एकदा व्यवस्थित नोटबुकचे पेजेस रीड करा कारण आपण स्टार्ट करणार आहे आता MCQs. स्टार्ट करूया. आयडेंटिफाय प्रॉडक्ट ऑब्टेन्ड इन द फॉलोइंग रिॲक्शन. ग्रिग्नार्डचीच रिॲक्शन आलेली आहे. पहिला दिलेला आहे मिथाइल मॅग्नेशियम आयोडाइड. मिथाइल मॅग्नेशियम आयोडाइड कोणामध्ये बुचकळलंय बघा? वॉटरमध्ये आणि ड्राय इथर. आता काय टेन्शन आहे का तुम्हाला? ग्रिग्नार्ड दिसलं तर तुम्ही आधी चार्जेस देणार. चार्ज दिल्यावर तुम्हाला समजणार ग्रिग्नार्डने कोणता न्यूक्लिओफाइल जनरेट केला? CH3 मायनस. आणि पुढे काय आहे? पाण्यामध्ये आहे ऍक्टिव्ह एच. तो एच जर याने घेतला तर CH4 काय बनेल? मिथेन बनेल. आता मला काय विचारलंय? मिथेन सोबतचा बाय प्रोडक्ट पण तर विचारलाय. मग बाय प्रोडक्टची काही टेन्शन घ्यायची गरज नाही. इथे बघा मॅम आपल्याकडे मॅग्नेशियम होता आणि मॅग्नेशियम 2 बॉन्ड बनवत असतो. तुम्ही हेच करायचं. ग्रिग्नार्डचा बाय प्रोडक्टला मॅग्नेशियम 2 बॉन्ड बनवतो. एक बॉन्ड तर त्याचा अजून आपण ब्रेक पण केलेला नाहीये.
तो कोणासोबत आहे? आयोडीन सोबत. हा बॉन्ड ब्रेक केलाय ना आपण मॅग्नेशियमच्या आधीचा, पण मॅग्नेशियम आणि आय मधला बॉन्ड ऍज इट इज आहे आणि पाण्यामध्ये HOH आहे, त्यातला ऍक्टिव्ह H घेतलाय, पण OH अजून बेवारीच आहे, त्या OH ला इथे आणलं मी. सो एक ग्रिग्नार्ड घेतला विथ 1 वॉटर मॉलिक्यूल तर एक अल्केन भेटतो आणि एक बाय प्रोडक्ट भेटतो. मग N घेतले असते तर N वॉटर मॉलिक्युल्स, N नंबर ऑफ अल्केन्स, N नंबर ऑफ बाय प्रोडक्ट. कोणत्या ऑप्शनला टिक करणार तुम्ही? बघा, हा मिथेन लिहिलाय पण बाय प्रोडक्ट चुकलाय. मॅग्नेशियम कधी एक बॉन्ड बनवत नाही, हे तर काही भलतच बनवलंय. कारण ग्रिग्नार्ड मध्ये किती कार्बन आहे? 1. मग अल्केन मध्ये पण किती कार्बन पाहिजे? 1. इथे किती दिले? 2. चुकलं. इथे अल्कोहोल म्हणतायत. अरे त्या ग्रिग्नार्डला पाण्यात बुचकळल्यावर अल्केन भेटतो, अल्केन, अल्कोहोल नाही. मग इथे अल्केन आहे आणि इथे तो बाय प्रोडक्ट आहे. ऑप्शन नंबर डी. सोडियम सोबतची केलेली रिएक्शन वुड्स आणि मॅग्नेशियम सोबतची केलेली ग्रिग्नार्ड दोन्हीही अल्केन्स देतात, असं लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, विच अमंग द फॉलोइंग इज हॅलो अल्काइन? हॅलो अल्काइन म्हणजे काय? C ट्रिपल बॉन्ड C लाच, C ट्रिपल बॉन्ड C ज्या कार्बनने बनवलाय त्यालाच हॅलोजन पाहिजे. क्लोरो इथाइन, या हॅलोजनच्या ठिकाणी मी फक्त क्लोरीन पुट केला, झाला क्लोरो इथाइन. ऑप्शन नंबर ए ला स्टिक करा. बाकी सगळ्या केसेस मध्ये काय आहे? ट्रिपल बॉन्ड आहेत, ट्रिपल बॉन्ड आहेत, नो डाऊट. पण त्या ट्रिपल बॉन्ड ज्या कार्बनने बनवलाय ना, ट्रिपल बॉन्ड ज्या कार्बनने बनवलाय त्यालाच हॅलोजन लागला पाहिजे, अशी कंडिशन आहे हॅलो अल्काइन साठी, जी की ऑप्शन नंबर ए मध्ये दिसेल. फक्त तुम्ही ऑप्शन बी, सी, डी ट्राय करा, तुम्हाला असं दिसेल ट्रिपल बॉन्ड आहे पण हॅलोजन कुठेतरी लांब लागलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग कंपाउंड हॅज हायेस्ट बॉइलिंग पॉइंट? शिकवलं की नाही 7 मिनिट 7 डेज सिरीज मध्ये? काय होतं? बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॉलिक्युलर वेट, इनवर्सली प्रोपोर्शनल टू ब्रांचिंग, इनवर्सली प्रोपोर्शनल टू ब्रांचिंग. चला मग मी स्ट्रक्चर ड्रॉ करते. 1 ब्रोमोब्युटेन, फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन, 1 ब्रोमोब्युटेन, 1 ब्रोमो 2 मिथाइल प्रोपेन, 1 2 3, 1 ब्रोमो 2 मिथाइल, ब्रांचिंग केलं. थर्ड ऑप्शन 2 ब्रोमो ब्युटेन, ब्युटेन आणि 2 ब्रोमो केलं. आणि फोर्थ ऑप्शन प्रोपेन आहे 1 2 3, 2 ब्रोमो 2 मिथाइल, 2 मिथाइल CH3. ME पण लिहितात कधी कधी, ME म्हणजे मिथाइल. आता सगळेच मला समजलं लिहिता लिहिता की सगळ्यांचं मॉलिक्युलर वेट सेम असणार आहे, कारण कार्बन, हायड्रोजन आणि ब्रोमीनचा जो काउंट आहे तो सेम आहे. आता मला बघायचंय ज्याच्यामध्ये ब्रांचिंग आहे, हा तर स्ट्रेट चेन झाला, इथे ब्रांचिंग आलं, ब्रांचिंग वाढली की बॉइलिंग पॉइंट कमी येतो. आणि मला हायेस्ट विचारलंय, याला कट करा. ब्रांचिंग झालेलं आहे 1 2 3 4, लॉंग चेन 4 ची आहे, यात पण 4 ची आहे, 1 2 3, ब्रांचिंग झालं की कट करा. आता ह्या दोघांमध्ये सांगायचंय, हे पण सांगितलंय त्या ट्रिक शॉर्ट मध्ये, कधी ब्रांचिंगने आन्सर नाही आलं तर 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री करायचं. बोलले की नाही? अल्काइल हॅलाइड्सच्याच व्हिडिओ मध्ये सांगितलंय. सो 1 डिग्री, हा 1 डिग्री आहे, याचा बॉइलिंग पॉइंट जास्त असणार. आणि हा किती आहे? 2 डिग्री आहे. नो डाऊट तुम्ही कोणत्या ऑप्शनला टिक करायला पाहिजे? ऑप्शन नंबर ए ला. या क्वेश्चनला समजलं जरी नसेल ना तरी मी रिपीट नाही करणार, कारण 7 डेज 7 मिनिट मध्ये मी 7 अशा कॉन्सेप्ट सांगितले की पक्का सीईटीच्या पेपरमध्ये असतात. विच ऑफ द फॉलोइंग कंपाउंड हॅज लोएस्ट बॉइलिंग पॉइंट? हा तुमचा होमवर्क आहे, हा तुमचं तुम्ही स्वतः करायचं आणि बघून समजतं. क्लोरोमिथेन, फ्लोरोमिथेन, आयोडोमिथेन, ब्रोमोमिथेन, याचंच मॉलिक्युलर वेट कमी असणार आहे ना रे, फ्लोरीन आहे तो. हा नेक्स्ट क्वेश्चन, among the following compound, which among the following compound is formed as product in Fittig reaction? Fittig हा वर्ड कधी येतो? एरोमॅटिक हॅलाइड साठी. एरोमॅटिकला बेन्झीन रिंग किंवा AR असं रिप्रेझेंट केलं जातं. आपण असं लिहिलेलं आहे ना, बेन्झीन वरती हॅलोजन, यालाच असं काय लिहितात? एरोमॅटिक रिंग वरती हॅलोजन. मग आपल्याला काय प्रोडक्ट भेटलेला रे? बेन्झीन रिंग, बेन्झीन रिंगला फ्यूज होते म्हणजे AR ला फ्यूज होतो, बरोबर आहे ना. फिटिग मध्ये बायफिनाइल बनवलाय, बेन्झीन रिंगला फ्यूज होते. डायरेक्ट क्वेश्चन केला आपण तो.
आयडेंटिफाय मेजर प्रोडक्ट इन द फॉलोइंग रिएक्शन. हा, आता बेन्झीन वाले जे काही होतं ते इथे रिएक्शन सांगते एकदा तुम्हाला. बेन्झीन आहे, त्याच्यावरती Cl लावलेला आहे, पुढे त्याच्यामध्ये टाकलं Cl2 इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस FeCl3. चॅप्टरच्या लास्ट मधल्या काही रिएक्शन्स राहिलेल्या आहेत, बट त्या हायड्रोकार्बन चॅप्टर मध्ये पण झालेल्या असतात, त्यामुळे आपण त्याला रिपीट करत बसत नाहीये. क्लोरोबेन्झीनचं क्लोरिनेशन करायचंय आपल्याला अनहायड्रस FeCl3 च्या प्रेझेन्स मध्ये. तुम्हाला हे माहिती पाहिजे की अनहायड्रस FeCl3 हा पहिल्यांदा तुमच्या Cl2 सोबत रिॲक्ट करतो. ठीक आहे, कारण Fe कडे असतं वॅकंट ऑर्बिटल, सो तो पहिला यातल्या एका क्लोरीनला आपल्याकडे घेतो. Cl2 लिहिण्याऐवजी मी असं लिहिते, Cl सिंगल बॉन्ड Cl. एकाला घेतलं की तो बनतो FeCl3. FeCl3च होता तर काय बनेल मग आता FeCl4. आणि एक्स्ट्राचे इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे त्याच्यावर चार्ज काय येतो निगेटिव्ह. पण हा बिचारा जो क्लोरीन आहे त्याच्यावर चार्ज काय येतो पॉझिटिव्ह. साहजिक आहे, हा इलेक्ट्रॉन घेऊन गेला सो यांच्यावर निगेटिव्ह चार्ज, ह्याच्याकडे इलेक्ट्रॉन नाहीये सो त्याच्यावर पॉझिटिव्ह. आणि याला म्हणतात क्लोरोनियम. क्लोरोनियम आयन विच इज युअर इलेक्ट्रोफाइल. क्लोरोनियम आयन जो की इलेक्ट्रोफाइल आहे. आणि क्लोरोबेन्झीन ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग असतो, शिकवलेलं आहे. ठीक आहे, GOC पार्ट 4 ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे तो. सो ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग असेल तर बेन्झीन रिंग इथे मी क्लोरीन लावला तर एकदा ऑर्थो पोझिशनला आणि एकदा पॅरा पोझिशनला. त्यात पण मी फक्त पॅरालाच लावते कारण मला इथे दिसतंय मेजर प्रोडक्ट विचारलाय. ऑर्थोला पण लागतो नो डाऊट, पण 1, 2 ह्या सेकंड पोझिशनला इथे Cl लागतो. एकदा ऑर्थोला लावायचा आणि एकदा पॅराला लावायचं. बट 1,4 मेजर प्रोडक्ट आहे, 1,4 डायक्लोरोबेन्झीन मेजर विचारलाय. पॅरामध्ये हिंड्रन्स कमी आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. Which of the following gases is formed during oxidation of trichlorometane? Trichlorometane. मिथेन म्हणजे CH4. त्यातले 3 हायड्रोजन जाऊन 3 क्लोरीन आले, एक हायड्रोजन ऍज इट इज आहे. याचं करायचंय आपल्याला ऑक्सिडेशन. याचं ऑक्सिडेशन केल्यावरती आपल्याला काय प्रोडक्ट्स भेटतील असं विचारलं. सो काय करूया, काय बनवू शकताय बघा. एक तर मी ऑप्शन वाईज जाते, CO2, COCl2. तो कंपाऊंड बनण्याचे चान्सेस आहेत का बघा. C ऑक्सिडेशन करायचंय म्हणजे O आणि काय भेटणार आपल्याला Cl2. कार्बोनिल क्लोराइड COCl2. वाचून वाचून मला हे लर्न झालं, तुम्हालाही होईल. ट्रायक्लोरोमिथेनचं ऑक्सिडेशन केलं तर कार्बोनिल क्लोराइड भेटतो आणि बाय प्रोडक्ट हा उरला काय रे मग मॅम, HCl उरला, HCl. मग तेच आहे, तुम्हाला चॅप्टर मध्ये जरी नाही दिसलं तरी लॉजिकली टिक करायचंय. 11च्या टेक्स्टबुक मधून क्वेश्चन आहे. ठीक आहे, आयडेंटिफाय रिएजंट A युज्ड इन द फॉलोइंग कन्व्हर्जन. इथाइल ब्रोमाइडचं इथाइल प्रोपॅनोएट हा जो वर्ड आहे ना लास्टला OATE, दिस इज नथिंग बट ईस्टर. आणि ईस्टर म्हटलं की सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. सिल्वर. आता किती कार्बन आहेत ते चेक करा आणि मग टिक करूया आपण. इथाइल ब्रोमाइड म्हणजे कार्बनचा काउंट आहे 2. मग तो इथाइल इथं आहे ऑलरेडी, ते 2 इथाइल तिथं आहेत. ऍडिशनल किती पाहिजे 3. प्रोपॅनोएट म्हणजे 3. सो मला सिल्वर सॉल्ट ऑफ प्रोपॅनोइक ऍसिड पुट करायला लागेल. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. एका रिएक्टंट मध्ये 2 कार्बन आहेत, प्रोडक्ट मध्ये टोटल 5 झालेत, 2चे 5 झालेत. ऍडिशन कितीची 3ची. सिल्वर सॉल्ट ऑफ प्रोपॅनोएट किंवा प्रोपॅनोइक ऍसिड. आयडेंटिफाय कायरल मॉलिक्यूल फ्रॉम द फॉलोइंग. कायरल कोण असतो, असा मॉलिक्यूल की ज्याच्यामध्ये ऍटलिस्ट एक कार्बन असा पाहिजे ज्याला 4 ग्रुप डिफरंट लागलेत. मी डायरेक्टली आन्सरला टिक करणार आहे. 1, 2, 3, 4 ब्युटेन मध्ये 2 ब्रोमो 3 मिथाइल. तुम्ही सगळे ट्राय अँड एरर करत बसायचं, ट्रायल अँड एरर. मला ऑप्शन बघून समजलं तर मी टिक करते, कारण याच्यामध्ये हा कार्बन काय आहे कायरल आहे, कारण त्याला या बाजूला मिथाइल वरती ब्रोमीन
एक जो आहे तो कोण आहे इकडे, हायड्रोजन, आणि हा वेगळाच काहीतरी मॉलिक्यूल लागलाय. सो हा कायरल आहे, ऑप्शन नंबर सी. तुम्ही सॉल्व्ह करा, टेक युअर टाइम, तुम्ही सॉल्व्ह करा. आयडेंटिफाय कंपाऊंड वाय इन द फॉलोइंग रिएक्शन. इथाइल क्लोराइड मध्ये काय पुट केल्यावर, अल्काइल हॅलाइड मध्ये काय पुट केल्यावर सायनाइड भेटतो? केसीएन ना, के प्लस सीएन मायनस केसीएन. डायरेक्टली टिक केलं आता आपण, कारण अमोनिया टाकलं तर अमाइन, HNO3 असं काही टाकायला शिकवलेलं नाही. आणि AgCl ला मॅम आता आम्ही कन्फ्यूज होणार नाही, कारण Ag हा कोव्हॅलंट बॉन्ड बनवल्यामुळे नायट्रोजनची लोन पेअर अटॅक करते आणि आयसोसायनाइड बनवते. क्लिअर आहे? चलो नेक्स्ट क्वेश्चन. विच अमंग द फॉलोइंग इज विनायलिक हॅलाइड. विनाइल कोणाला म्हणतात? कार्बन कार्बन डबल बॉन्डला डायरेक्टली हॅलोजन अटॅच्ड असेल तर. मग असं कुठे झालेलं आहे? असं ऑप्शन नंबर बी मध्ये झालेलं आहे. नेक्स्ट, आयडेंटिफाय प्रोडक्ट ऑब्टेन्ड व्हेन आयसोप्रोपाइल ब्रोमाइड इज ट्रीटेड विथ. माहितीये आयसोप्रोपाइल ब्रोमाइड? कॉमन नेम पण सांगितलेत मी. आयसो म्हणजे सेकंड कार्बनला मिथाइल ग्रुप. दिस इज आयसोप्रोपाइल ब्रोमाइड. कोणासोबत रिएक्शन करायचे? मेटॅलिक सोडियम. सोडियम आलं की वुड्स रिएक्शन, 2 सोडियम, आणि हा मॉलिक्यूल किती लिहायला लागतो तुम्हाला? 2 टाइम्स. मी आता इथे 2 टाइम्स लिहिणार आहे. रिएक्शन होते ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये. वुड्स म्हटलं की तुम्हाला आता आठवेल का फ्री रॅडिकल मेकॅनिझम. सो काय होणार? CH3 CH3 Br जाऊन एक रॅडिकल बनला असेल, याचीच मिरर इमेज करायची परत. CH3 वरचा CH3 आणि हा दुसरा फ्री रॅडिकल, हे दोघं एकमेकांसोबत फ्यूज केले. कोणता कंपाऊंड बनला? 1 2 3 4. समजलं काय केलं? ब्रोमीनला काढून पहिला फ्री रॅडिकल बनवला, त्याची मिरर इमेज टाकली, बॉन्ड बनवला. सो कंपाऊंड भेटलाय मला 2,3 डायमिथाइल ब्युटेन. ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट आहे वेन टर्ड ब्युटाइल ब्रोमाइड. टर्ड ब्युटाइल ब्रोमाइड असा असतो. इज हीटेड विथ सिल्वर फ्लोराइड. मेटॅलिक फ्लोराइड मॅम, हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन. तर प्रोडक्ट काय असेल रे? Br च्या जागी काय येणार आहे? फक्त F येणार आहे. Br च्या जागी काय येणार आहे? फक्त F. म्हणजे प्रोडक्ट काहीतरी असा बनेल का? आणि याचं नाव 1 2 3 2 फ्लोरो 2 मिथाइल प्रोपेन. 2 फ्लोरो 2 मिथाइल प्रोपेन. ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट, SN1 SN2 चे क्वेश्चन्स. नॉट अ फीचर ऑफ SN2 मेकॅनिझम. SN2 सिंगल स्टेप आहे, ट्रू. जेव्हा 2 म्हणतात ना तेव्हा सिंगल स्टेप, आणि 1 म्हणतात तेव्हा 2 स्टेप. बॅकसाइड अटॅक ट्रू सांगितलेलं आहे. फॉर्मेशन ऑफ प्लेनर कार्बोकॅटाईन नाही, कुठे लिहिलं आपण ते? सो दिस इज नॉट अ फीचर. SN2 मेकॅनिझम मध्ये पेंटा कॉर्डिनेटेड ट्रान्झिशन स्टेट बनते. पेंटा कॉर्डिनेटेड ट्रान्झिशन स्टेट बनते. इन्व्हॉल्व सायमल्टेनियस बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड फॉर्मिंग. ट्रू. आपल्याला फॉल्स वाला टिक करायचा होता, ऑप्शन नंबर सी. द रिएक्शन ऑफ अराइल हॅलाइड विथ अल्काइल हॅलाइड. घ्यायचंय कोण आपल्याला? अराइल हॅलाइड, एरोमॅटिक वरती हॅलाइड, विथ कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? अल्काइल हॅलाइड इन प्रेझेन्स ऑफ सोडियम मेटल. सोडियम मेटलच्या प्रेझेन्स मध्ये जर अल्काइल हॅलाइड आला तर वुड्स, आणि बेन्झीन रिंग सारखं दिसलं तर फिटिक. तर रिएक्शनचं नाव काय असणार आहे? वुड्स फिटिक रिएक्शन. फक्त अल्काइल हॅलाइड वुड्स, फक्त अराइल हॅलाइड फिटिक, आणि मिक्स आलं तर वुड्स फिटिक. सबस्ट्रेट ए इन द फॉलोइंग सिक्वेन्स ऑफ रिएक्शन इज. थायोनिल क्लोराइड ए वरती पुट केलं, सांगा पटकन. थायोनिल क्लोराइड अल्कोहोल वरतीच पुट करतात ना, मग याच्यामध्ये अल्कोहोल असला पाहिजे. पहिला ऑप्शन सी ला कट करा, ठीक आहे. त्याच्यानंतर बी बनतो. बी ची रिएक्शन कोणासोबत केली आपण? सोडियम इन प्रेझेन्स ऑफ C2H5. C2H5. सो एक कोणतरी अल्कोहोल आहे, त्या अल्कोहोल वरती रिएक्शन केली असणार आहे थायोनिल क्लोराइड. थायोनिल क्लोराइड सोबत रिएक्शन केली की अल्काइल क्लोराइड भेटतो. त्या अल्काइल क्लोराइडची रिएक्शन केली आहे सोडियम आणि कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? इथाइल क्लोराइडच्या. तर काय भेटलंय आपल्याला? 2 मिथाइल ब्युटेन. 1 2 3 4 2 मिथाइल ब्युटेन. सो आता कसं करायचं असतं बघा ह्या क्वेश्चनला.
किती कार्बन आहेत रे याच्यामध्ये? 1 2 3 4 आणि हा वरचा 5वा. प्रोडक्ट मध्ये 5 कार्बन आहेत आणि इथे 2 कार्बनची मला ऍडिशन दिसते. म्हणजेच अल्काइल क्लोराइड 3 कार्बनचा पाहिजे. 3 मध्ये मी 2 ऍड करणार मग 5 होणार आहे. इथे कुठे कार्बन ऍड झालाय का? नाही झालेला. म्हणजे अल्कोहोल पण किती कार्बनचा असणार? 3 कार्बनचा अल्कोहोलवर थायोनिल क्लोराइड टाकलं की फक्त OH जाऊन काय आलं असणार आहे? CH. त्याचं इथाइल क्लोराइड सोबत फ्युजिंग झालं, कपलिंग झालं, कार्बनचा काउंट काय झाला? 5. म्हणजे अल्कोहोल मध्ये 3 कार्बन पाहिजेत हे पण फिक्स झालं. ऑप्शन नंबर डी ला मी कट करते. राहिला प्रोपॅन 1 ऑल, प्रोपॅन 2 ऑल. ब्रांचिंग दिसतंय ना? ब्रांचिंग कशामुळे दिसत असेल? प्रोपॅन 2 ऑल मध्ये. दाखवते मी करून बघा. फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन आणि प्रोपॅन 2 ऑल करायचं आहे मला. त्याच्यानंतर मी जेव्हा त्याच्यामध्ये थायोनिल क्लोराइड टाकेन, हा जो OH आहे तो जाऊन काय आलं? Cl. त्याच्यानंतर जेव्हा मी त्याची वुड्स रिएक्शन करेल तर हॅलोजन जाऊन फ्री रॅडिकल बनला असणार. बरोबर आहे. आणि त्या फ्री रॅडिकलला कोण लागलं? इथाइल. इथाइल म्हणजेच काय रे? C2H5 किंवा मी लिहिते CH2CH3. बघा बरं हा कंपाऊंड कोण आहे? फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. 2 ला मिथाइल लागलाय, 2 मिथाइल ब्युटेन आहे, तोच कंपाऊंड आहे. अदरवाइज मी या कंपाऊंडचे ड्रॉ केलेल्या कंपाऊंडचे 2 भाग केले असते. हा जो आहे तो इथाइलचा पार्ट आहे. म्हणजे हा पक्का पार्ट कोणाचा असणार आहे? आपल्या अल्काइल हॅलाइडचा, जो की मला ब्रांच दिसतोय सेकंड पोझिशनला. 2 ऑल टिक केलं असतं. देर आर व्हेरियस वेज टू सॉल्व्ह दिस क्वेश्चन आणि मी त्याला सिंपल करत सॉल्व्ह करते. क्लिअर झालं ना? व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. सॉल्व्ह करा. नसेल समजला तर मला सांगा. एक छोटासा व्हिडिओ बनवून आपण याला परत एक्सप्लेन करू. नेक्स्ट आयुपीएससीचे क्वेश्चन तसे तर होमवर्कला दिले पाहिजेत. मी फक्त नंबरिंग करून ठेवते, तुम्ही टिक करा. पण असं म्हणत मीच करते. परत मला दिसतंय क्लिअरली 7 मेंबरची लॉंग चेन आहे. तर हेक्झेन वाले मी आधी कट करते. पेंटेन पण कट केला. पुढचं चेकच करायची गरज नाहीये. 2 आयोडो, 4,5 डायमिथाइल, हेप्ट 3 इन. कारण हेप्ट मध्ये एकच फक्त ऑप्शन करेक्ट होता. नेक्स्ट आयुपीएससी नेम. हा पक्का होमवर्क, काही डिफिकल्ट नाहीये. होमवर्क मध्ये सॉल्व्ह करा. पॅरा आयोडो टुली. क्वेश्चन नंबर 79 मध्ये करेक्ट स्टेबिलिटी ऑर्डर फॉर अल्काइल सबस्टिट्यूटेड अल्किन्स. कोणती अल्किन मोर स्टेबल असते रे? मोर द अल्फा हायड्रोजन मोर इज द स्टेबिलिटी ऑफ अल्किन ना. मग एकदा चेक करा. C+C असं कुठे झालंय की चारही साइडला आपल्या मिथाइल किंवा R ग्रुपचं सबस्टिट्यूशन आहे, तो सगळ्यात जास्त स्टेबल असणार आहे. C+C आणि चारही साइडला R, म्हणजे इकडे 2 R तिकडे 2 R, तो सगळ्यात जास्त स्टेबल पाहिजे. त्यांनी लिस्ट लिहिलेलं आहे. आता इथे बघा, जो मला हवा आहे तो सगळ्यात जास्त आहे. अजून कुठे? या ऑप्शन मध्ये. म्हणजे मी फक्त आता 2च ऑप्शन मध्ये डील करणार. मला कार्बन वरती अल्काइल R सबस्टिट्यूशन जास्त पाहिजे. मी दुसरा ऑप्शन चेक करते. इथे दिसत आहेत R2 ओके, तिकडे दिसतोय एकच R, म्हणजे एक कमी केलाय का रे? असं झालंय का? C+C इकडे 2 R आहे, इकडचा एक R कमी करून काय लावलं? H. ओके. पण इथे काय केलं? 2 R डायरेक्टली कमी केलेत. नाही, आपल्याला मोर सबस्टिट्यूशन पाहिजे, म्हणजे हा असणार. मग पुढे काय केलं? दोन्ही R कमी केलेत. सो करेक्ट ऑप्शन नंबर बी आहे. मोर सबस्टिट्यूटेड अल्किन इज द मेजर प्रोडक्ट. सेटझेफ रूल आहे तो. नेक्स्ट आयडेंटिफाय करेक्ट डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्काइल हॅलाइड्स. फ्लोरीन मॉलिक्युलर वेट सगळ्यात कमी, सो बॉइलिंग पॉइंट सगळ्यात कमी. मग क्लोरीन, मग ब्रोमीन, मग आयोडीन. बॉइलिंग पॉइंटचे क्वेश्चन मी बिलकुल इथे एक्सप्लेन करणार नाही, कारण मी 7 मिनिट्स मध्ये तुम्हाला पूर्ण कॉन्सेप्ट सांगितली आहे. गो अँड चेक द व्हिडिओ. 7 days 7 minutes ट्रिक फॉर बॉइलिंग पॉइंट. ठीक आहे. नेक्स्ट आयडेंटिफाय द प्रोडक्ट फॉर्म्ड इन द फॉलोइंग रिएक्शन. क्लोरोबेन्झीनची रिएक्शन करायची आपल्याला. चॅप्टर ऍक्च्युअल मध्ये हा नाहीये. क्लोरोबेन्झीनची रिएक्शन NaOH सोबत. मॅम ही रिएक्शन अख्ख्या चॅप्टर मध्ये आम्हाला कुठे तुम्ही शिकवली नाही.
अल्कोहोलची आहे, चुकून इथं आली आहे, पण आली आहेच तर सॉल्व्ह करूया. क्लोरोबेन्झीन वरती NaOH जे काही दिलेली कंडिशन आहे आणि H3O+, म्हणजेच दिस इज डाऊस प्रोसेस. डाऊस प्रोसेस आहे ना, मग डाऊस प्रोसेसचा प्रोडक्ट तर आपल्याला माहिती आहे. डाऊस प्रोसेस फिनॉलची मेथड ऑफ प्रिपरेशन आहे. सो मी डायरेक्टली फिनॉलला टिक करणार. हे पण पार्ट पाहिजे की बाबा डाऊस आलाय म्हणजे फिनॉल प्रिपेअर करायचंय डायरेक्टली. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग कंपाउंड हॅज डिफिकल्टी इन ब्रेकिंग CH बॉन्ड ड्युरिंग न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता ऍक्च्युअल मध्ये हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये अजून एक पार्ट राहतोय, म्हणजे हॅलोजन हा बेन्झीन रिंगला अटॅच्ड असेल तर हॅलोजनकडे असतील लोन पेअर, आणि लोन पेअरमुळे या बॉन्ड मध्ये येतं पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर. पार्शियल डबल बॉन्ड, डीबी म्हणजेच काय रे, डबल बॉन्ड कॅरेक्टर, आणि तो बॉन्ड इझिली ब्रेक होत नाही. मग इझिली ब्रेक करण्यासाठी आपण याच्या ऑर्थो आणि पॅरा पोझिशन वरती NO2 चं सबस्टिट्यूशन करतो. जसं NO2 आपण सबस्टिट्यूट केले, NO2 आर स्ट्रॉंग विड्रॉइंग ग्रुप, हा बॉन्ड बनतो मग वीक, आणि वीक बनला तर इझिली ब्रेक होऊ शकतो. मला विचारले विच ऑफ द फॉलोइंग कंपाउंड हॅज डिफिकल्टी इन ब्रेकिंग. डिफिकल्टी कधी येईल रे, जर हे नायट्रो ग्रुप्स नसतील तर. मग ऑप्शन ए मध्ये ऑर्थो नायट्रोक्लोरोबेन्झीन, नायट्रो दिसतोय, पॅरा नायट्रोक्लोरोबेन्झीन, ठीक आहे. ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला कधीही 1 लागू दे, 2 लागू दे, 3 लागू दे, चालेल. पण मेटा पोझिशन बद्दल तर मी काहीच बोलले नाही. मेटाला नायट्रो लागला तरी काही फरक पडत नाही. मेटाचा क्लोरीन ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग असतो, म्हणजे ऑर्थो आणि पॅरा प्रोडक्ट्स पोझिशन्स वरती तो काम करतो, त्याचं वर्किंग होतं, मेटावरती नाही. ठीक आहे. नेक्स्ट, विच अमंग द फॉलोइंग इज हॅलो अल्काइन. अल्काइन म्हणजे ट्रिपल बॉन्ड आणि त्याला डायरेक्टली हॅलोजन अटॅच पाहिजे. ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन आहे IUPAC. IUPAC ला नंबरिंग इकडून करा. त्याचं रिझन असं आहे की 3rd कार्बनला तुम्हाला डबल बॉन्ड पण भेटली आणि फंक्शनल ग्रुप हॅलोजन पण भेटला. 4th ला मिथाइल राहील, 5th आणि 6. सो 6 म्हणजे हेक्स असणार. इथे ब्यूट लिहिलंय, इथे ब्यूट लिहिलंय, हेक्स लिहिलंय आणि 3 इन. ओके. 4 ला मिथाइल आहे, 3 ला ब्रोमो आहे. ऑप्शन नंबर बी. तुम्ही उलट्या डायरेक्शननी नंबर केलं तर 3 ला मिथाइल येईल, पण 3 ला फंक्शनल ग्रुपला आणा ना, सबस्टिट्युएंटला का आणताय? ते नंबरिंग करेक्ट आहे. Which among the following is not true statement for enantiomers? What are enantiomers? Non-superimposable mirror images of each other. Non-superimposable mirror images of each other. आणि त्यांच्या ऑलमोस्ट प्रॉपर्टीज सेम असतात, फक्त एक त्यातला ऑप्टिकल रोटेशन राईट हँड साइडला करतो तर दुसरा लेफ्ट हँड साइडला. सो फक्त स्पेसिफिक रोटेशन ही प्रॉपर्टी डिफरंट असते, बाकी सर्व प्रॉपर्टीज सेम. Enantiomer have identical refractive index? Yes, कारण फक्त ऑप्टिकल रोटेशन बदलणार आहे, बाकी सर्व सेम. Yes, true. Enantiomer have same chemical properties? Yes. Enantiomer are superimposable? Nahi. They are non-superimposable mirror images of each other. They have equal but opposite rotation? Yes. So not विचारलेलं ऑप्शन नंबर सी. काय चुकलं? They are non-superimposable mirror images of each other. SN2 बद्दल आपल्याला म्हणतायत आयडेंटिफाय ऑर्डर ऑफ बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड फॉर्मेशन इन SN2 रिएक्शन. SN2 मध्ये बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड फॉर्मिंग ऑकर्स सायमल्टेनियसली. आयडेंटिफाय सेकंडरी अल्काइल हॅलाइड. ओळखू शकताय? हा क्वेश्चन होमवर्कला. नेक्स्ट, विनायलिक हॅलाइड. विनायलिक म्हणजेच काय? कार्बन कार्बन डबल बॉन्डलाच हॅलोजन अटॅच्ड पाहिजे. हा कोण आहे? अल्काइन मध्ये हॅलोजन अटॅच्ड आहे हा. सो हा हॅलो अल्काइन आहे. हा कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या बाजूचा कार्बन म्हणजे हा अलायलिक आहे, अलायलिक हॅलाइड आहे किंवा अलाइन हॅलाइड आहे. आणि बेन्झीनच्या बाहेरच्या कार्बनला काय म्हणतात? बेन्झाइल. सो हा बेन्झाइल हॅलाइड आहे. बघा, सर्व कॉन्सेप्ट सर्व चॅप्टर रिवाइज होतो. कार्बन कार्बन डबल बॉन्डलाच हॅलोजन अटॅच्ड असेल विनाइल, ट्रिपल बॉन्डला असेल हॅलो अल्काइन, डबल बॉन्डच्या बाजूच्या कार्बनला असेल अलाइन,
आणि बेन्झीनच्या बाहेरच्या कार्बनला असेल बेन्झाईल. IUPAC ऑफ निओपेंटाइल ब्रोमाइड. निओ हा वर्ड कधीही आला सांगितलेला आहे. 7 days 7 minutes सिरीज बघा, तर अशी प्लस साइन तयार झाली पाहिजे. निओपेंटाइल ब्रोमाइड. आता तुम्ही IUPAC करू शकताय. टेक इट ॲज अ पार्ट ऑफ होमवर्क. ठीक आहे. 1 2 2,2 डायमिथाइल आणि कोण आहे 1 ला ब्रोमो पाहिजे. सो 1 ब्रोमो 2,2 डायमिथाइल प्रोपेन. आत्ताच सॉल्व्ह झाला. 1 2 3 1 ब्रोमो 2,2 डायमिथाइल प्रोपेन. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज कॉल्ड फ्रिऑन 12. कोणाला म्हणतात? टेक्स्टबुक रिडिंग इम्पॉर्टंट आहे. हा क्वेश्चन तुमच्यावरती ठेवतीये. तुम्ही टेक्स्टबुक मध्ये याला शोधायचंय आणि शोधून तुम्ही मला चॅट सेक्शन मध्ये सांगायचं तुम्हाला याचा आन्सर सापडला की नाही. कारण अख्खा टेक्स्टबुक वाचून सुद्धा जर कोणाला हा पार्ट सापडत नसेल तर अवघड गोष्ट आहे. आता हे सांगते टेक्स्टबुकच्या पहिल्याच पेजवर आहे. पहिल्याच पेजवरती पहिलाच एक कॉलम आहे ज्याच्यामध्ये वेस्ट्रोसॉल, फ्रिऑन 12 यासारखे कंपाऊंड दिलेत आणि त्यामधले सगळे कंपाऊंडचं तुम्हाला स्ट्रक्चर लर्न करायचंय. ठीक आहे. एकदा ऑप्शन्स रीड करूया. क्लोरोफ्लोरोमिथेन, क्लोरो डायफ्लोरोमिथेन, डायक्लोरो डायफ्लोरोमिथेन. ऑप्शन नंबर सी येणार आहे. ट्रायक्लोरोफ्लोरोमिथेन. हा फक्त पाठ करून घ्या. नेक्स्ट, which among the following compound is obtained when methyl magnesium bromide is treated with ammonia? मॅम, मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड ग्रिग्नार्ड आहे. ग्रिग्नार्डचा हा मिथाइल पार्ट दिसतोय म्हणजे तो मिथेन बनवणार. आता तर हे फास्ट करूया ना आपण. तुम्ही करून बघा, हेच येणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट, डीडीडीचं स्ट्रक्चर विचारलेलं आहे. डीडीडीच्या स्ट्रक्चर मध्ये डायक्लोरो डायफिनाइल ट्रायक्लोरो मिथेन. सो इथे बघा डायक्लोरो हे पॅरा पोझिशन लक्षात ठेवायचे. हे पॅरा पोझिशन लक्षात ठेवायचे तुम्हाला. ओके. सो डायक्लोरो झालं, डायफिनाइल पण झालं, ट्रायक्लोरो पण झालं. ट्रायक्लोरो म्हणजे 3 क्लोरीन आहे. 3 क्लोरीन आहे. हे तर कट करा पहिला. OH वाला पार्ट कट करा. हे डायक्लोरो नाहीये. पहिलं डायक्लोरो असं पॅरा पोझिशन मध्ये असतो. सो ऑप्शन नंबर सी. त्याला व्यवस्थित बघून घ्या. सो दॅट्स ऑल फॉर ऑल द MCQs ऑफ PYQ 2023. आय होप तुम्ही दोन्ही लेक्चर एन्जॉय केलेले आहेत. मला चॅट सेक्शन मध्ये नक्की सांगत राहा की तुम्हाला ही सिरीज आवडते का. दॅट्स ओनली जस्ट अ पार्ट ऑफ मोटिवेशन फॉर मी. डू सबस्क्राईब द चॅनल, शेअर करा, लाईक करा. मीट यू इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. टिल देन, थँक्यू सो मच.